पालघर जिले के नाला सुपारा से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। अचोला इलाके में स्थित रोशनी अपार्टमेंट की गैलरी का स्लैब अचानक भरभरा कर गिर गया। हादसा पहली और दूसरी मंजिल की गैलरी में हुआ, जिसके बाद पूरी इमारत में अफरा तफरी का माहौल बन गया। जानकारी के मुताबिक दूसरी मंजिल का स्लैब टूटकर पहली मंजिल की गैलरी में गिर गया, जिसकी वजह से दोनों मंजिलों की गैलरी का स्लैब क्षतिग्रस्त हो गया। राहत की बात यह रही कि इस हादसे में किसी के हताहत होने की खबर नहीं है। घटना के तुरंत बाद एहतियात के तौर पर रोशनी अपार्टमेंट के सभी 55 फ्लैट खाली करा दिए गए। बताया जा रहा है कि इन सभी फ्लैटों में लोग रह रहे थे। हादसे की सूचना मिलते ही वसई विरार महानगर पालिका, अग्निशमन दल और अचोले पुलिस मौके पर पहुंची और स्थिति का जायजा लिया। फिलहाल इमारत को खाली करा दिया गया है और प्रशासन की ओर से पूरे मामले की जांच की जा रही है। अब सवाल यह है कि आखिर गैलरी का स्लैब अचानक क्यों गिरा और क्या इमारत पहले से ही जर्जर हालत में थी। इसकी जानकारी जांच के बाद ही सामने आएगी। आज सकाळी 10 वाजेच्या आसपास इथं रोशनी अपार्टमेंट म्हणून आचोळेमध्ये एक सोसायटी आहे, तर तिचा दुसऱ्या मजल्यावरचा सज्जा पडला। त्याच्यावरनं जशी माहिती मिळाली त्याच्यावरनं महानगरपालिकेचे अधिकारी अंमलदार, फायर ब्रिगेड असे सर्वजण इथं आले। सर्व आम्ही इमारत खाली करून घेतली आणि सध्या आता धोकादायक असं तिथं वरती कोणी नाही, जीवितहानी काय झालेली नाही, कोणी जखमी झालेलं नाही। सर किती एकूण फ्लॅट होते मध्ये, किती रहिवासी राहतात? नाही ते अजून निश्चित मला कल्पना किती 56 फ्लॅट आहेत तिथे, त्याच्यामध्ये जखमी वगैरे कोणी नाही। ही बिल्डिंग फक्त 10 वर्षापूर्वीची होती। तर स्ट्रक्चरल ऑडिटर वगैरे येऊन ते व्यवस्थित चेक करतात की नेमका प्रकार कशामुळे झाला। आज जवळपास 15 ते 20 वर्ष जुनी इमारत आहे ही आणि ही लोड बेरिंग आहे आणि या परिसरामध्ये तुम्ही बघाल तर सगळ्या बिल्डिंग लोड बेरिंग आहे। इथे जर आज अपघात एवढा मोठा झाला, सकाळी सुमारे 10च्या टायमाला इथे स्लॅब पडला, अपघात झाला, देवाच्या कृपेने कोणाला काही जीवितहानी झाली नाही। परंतु जर अशा परिस्थितीत जर जीवितहानी झाली असती, आज इथली परिस्थिती अशी आहे की इथे ॲम्ब्युलन्ससुद्धा येऊ शकत नाही। चला या बिल्डिंगी बनल्या, कोणाच्या काळात बनल्या तो विषय नाही आजचा, पण आजची जी दुर्घटना टलली त्याच्यावर आपल्या प्रशासनाने आणि महापालिकेने नीट विचार करून जर सगळ्या लोकांना तुम्ही जर C1च्या नोटिसा देता, कोण ऑडिट करता, ज्या पद्धतीने नोटीस देता त्या पद्धतीने ते खालीसुद्धा केला पाहिजे। काही ठिकाणी असं पण होतं का लोक खाली करत नाही किंवा काय, पण तुम्ही बघितलं असेल की जेव्हा वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये एखादा बिल्डर रिडेव्हलपमेंटची प्रोजेक्ट घेतो तर त्या ठिकाणी ती बिल्डिंग खाली करण्यासाठी पूर्ण यंत्रणा लागतात, त्यांना सतत लोकांना धमक्या दिल्या जातात, दमदाटी केली पाहिजे। पण अशा ठिकाणी तुम्ही का काळजीने तिकडे काही दखल घेत नाही। आज ही परिस्थिती तुम्ही बघाल तर फक्त हीच नाही, जर माझ्या वॉर्डचंच नाही सांगत तर नाला सुपारामध्ये तुम्ही जवळपास बघाल तर 60 ते 70% सुमारास आपल्या अनधिकृत बांधकाम आणि या ज्या लोड बेरिंग आहेत, ज्या 20-20 वर्ष जुन्या आहेत, कोणाचे सज्जे पडतात, कोणाचे काय पडतात, पण अशा ठिकाणी कोणीतरी दखल घेतली पाहिजे। मी तुमच्या माध्यमातून प्रशासनालाही विनंती करेन तर आज दुःखद घटना घडल्यानंतर इथे आज गर्दी पडल्या, इथे पोलीस प्रशासन आहे, फायर ब्रिगेड आहे, इतर लोक जमलेले आहेत, पण ती घटना घडायच्या आधीच जर तुम्ही त्यावर काहीतरी उपाय केला तर ही परिस्थिती निर्माण होणार नाही।